रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमामध्ये भजन पाठ क्रमांक 4 यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सर्वांनी मागील 3 व्हिडिओ पाहिलेत आणि बरेच जण सराव करायला लागलेत आणि सराव सुद्धा अत्यंत प्रेमाने केला पाहिजे. कंटाळत केलं तर जमणार नाही. म्हणून प्रत्येकाने भजन प्रेमाने शिका. नाथ महाराज म्हणतात प्रेमाविन भजन. प्रेमाविन भजन म्हणजे प्रेमाशिवाय भजन नसतं, हे लक्षात घ्यायचं. मग घरातली 4 लोक, एकाने हार्मोनियम शिकली, एक जण तबला वाजवतो, एक जण टाळ वाजवतो, बाकी सगळेजण भजन म्हणतात. तर त्यावेळेला भजन मंडळ कुठं आहे ते शोधायला जायचे काम पडत नाही, फक्त केलं पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाळ्यांचे प्रकार सांगितले आणि त्याचा सराव तुम्ही नक्कीच करत असाल. या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अति विलंबित ते अति जलद म्हणजे लो स्पीड पासून हाय स्पीड पर्यंत आणि हाय स्पीड पासून परत लो स्पीड पर्यंत आपल्याला लय पक्की करण्यासाठी टाळी कशी वाजवायची ते आम्ही आज करून दाखवतोय. 4 प्रकारच्या टाळ्या त्यात करून दाखवतो. 5 प्रकारच्या टाळ्या. सुरुवातीला 1 ते 8 सलग, 1 ते 8 सलग मी वाजवतो. माझा विद्यार्थी आहे अर्जुन लंघे, हा तबलावादक आहे, तुम्ही पाहता नेहमीसाठी व्हिडिओमध्ये. आणि शूटिंग करीत आहे दुसरा विद्यार्थी, त्याचा मित्र रणजित चाटे. आता 1 ते 8 सलग मात्रे 250च्या वरती टेम्पो न्यायचा हळूहळू आणि 2 स्ट्रोक झाले. आम्ही तुम्हाला फक्त नमुना करून दाखवतो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सराव करायचा आहे. त्याच्यात मी वरती हेडिंगमध्ये लिहिणार आहे की विलंबित ते जलद किंवा इंग्लिशमध्ये लो स्पीड ते हाय स्पीड. आता थोडा नमुना करून दाखवतो 5-7 मिनिटाच्या आत, 10 मिनिटाच्या आत. न धिन धिन क तीन न तीन तीन क 1 2 3 4 5 6 7 8. माझ्यासोबत सगळेजण करा. 1 2 3 4 5 6 7 8. आता ही टाळी तबल्याच्या सोबतच यायला पाहिजे, मागा पडायचा नाही आणि पुढे जायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4. आता टेम्पो हळूहळू वाढवत चालला. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. 1 2 3
तीन चार पाच सहा सात आठ 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 हा झाला 1 ते 8 टाळ्यांचा सलग टाळ्यांचा सराव. हा खूप करत बसायचा. सकाळी सकाळी करत बसले तर व्यायाम सुद्धा होईल. कारण अशा प्रकारे टाळी वाजवली तर आपले रक्ताचे रंध्र सुद्धा मोकळे होतात, रक्ताभिसरण चांगलं होतं, तो सुद्धा फायदा होतो. सकाळी सकाळी असं जर याच्यावर ठेक्यात करायचं, मात्र मागे पुढे जाऊ द्यायचं नाही. मागे पुढे गेलं तर जमणार नाही, त्याच्या सोबतच पाहिजे. आता बघितलं तुम्ही 224 पर्यंत गेलो वरती, पण मी कोणत्याही ठिकाणी स्ट्रोक सोडला नाही, मात्रा सोडला नाही आणि परत आलो. आपण सराव करताना आपला नक्कीच थोडा गोंधळ होण्याची नक्की शक्यता आहे की कमी होत आलं की आपण लगेच मागे पुढे करतो असं. तर जोपर्यंत आपलं सरळ जाणं परत सरळ येणं हे करेक्ट होत नाही तोपर्यंत आपली लय पक्की नाही असे समजायचं. याच्यानंतर 1 3 5 7चा सराव, तो सुद्धा आम्ही तुम्हाला नमुना करून दाखवतो. 200 पर्यंत. दिनक 3 3 दिनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4
5 6 7 8 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 हा झाला 1 3 5 7 चा सराव. याच्यानंतर 1 आणि 5 चा सराव फक्त. म्हणजे आम्ही नमुना म्हणून थोडं 200 पर्यंत टेम्पो घेतो. तुम्हाला जो मी व्हिडिओ दिला त्याच्यात 224 पर्यंत दिलंय, तर ते तुम्ही त्याच्यावर सराव करायचा आहे. आम्ही फक्त 200 पर्यंत जाऊन परत येऊन तुम्हाला नेमकं कसं आपल्याला करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. 1 आणि 5 या दोनच मातीरोड, 1 मातीरोड आणि 5 मातीरोड टाळी वाजवायची आहे. धिन धिन धिनक तिन तिन तिनक 1 2 3 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3
चार पाच सहा सात आठ 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 हा झाला 1 आणि 5चा सराव. आता फक्त 2 4 6 अगोदर नंतर 1 मात्रेवर फक्त 2 4 6 8 वरचा सराव घेऊ. आता ते ऑड आहेत त्याचं काम नाही पडत जास्त, मी मुद्दाम सांगितलं होतं. खरं या 4च टाळ्यांचं काम आहे. ते नाही घेतलं तरी चालतं. 2 4 6 8चा तुम्ही सराव करा, कारण तो आपल्याला टाळी वाजवण्यासाठी तो प्रकार भजनात उपयोगी पडत नाही. टाळी वाजवायची असेल तर 1 मात्रेवर 1 5 वर वाजवता येते. आणि एक्स्ट्रा सराव म्हणून तो 2 4 6 8 वर सुद्धा प्रत्यक्ष भजनामध्ये टोल हा 2 4 6 8 वर असतो, किंवा मूठ टाळी खाली टाळी असं वाजवायचं असलं तरी टाळीच्या ठिकाणी टाळी असते. तर चौथी टाळी 1 मात्रेवर फक्त दिन 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 क तीन 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 क 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 असा 4ही प्रकारच्या टाळ्यांचा सराव आहे. आणि असा जो 5वा प्रकार आहे तो सुद्धा तुम्ही करून बघा. म्हणजे त्याच्यात फक्त 2 मात्रा पकडावं लागतं. मी थोडंसं करून दाखवतो. दिन धिन धीन क तीन 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 क 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6
सात आठ 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 तर अशा प्रकारे पाचवा प्रकार करून दाखवला. तर सराव करा, आपण सराव केल्याशिवाय येणार नाही. काही जणांना असं वाटेल की हे काही विषयच नाही, परंतु प्रत्यक्ष करायला लागा मग लक्षात येतं ते विशेष आहे किंवा नाही. कारण ज्यावेळेला हातच वळत नाहीत, लय अंगात नसेल त्याचा तर फार मोठा प्रॉब्लेम असतो. पुष्कळ लोक मला म्हणतात, कालही आपले एक मित्र म्हणत होते की किती दिवसात येईल मला हे. म्हणलं ते तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्याला आपली रेंज काय ती याच्यातून कळते की आपण किती लवकर करणार आहे. ज्याच्या शरीरामध्ये ताल लवकर लवकर प्रगट होईल त्याला लवकर लवकर भजन येईल, आणि जितका तो उशिरा प्रगट होईल तितकं उशिरा भजन होईल. मात्र एक की हळूहळू सगळ्या गोष्टी केल्यानंतर एखाद्या वेळेस भजन नाहीच बसलं डोक्यात, तो भजनाची आवड तरी लागल, म्हणजे घरी थांबणार नाही माणूस, भजनात जाऊन बसल. अशा प्रकारे ह्या 5 टाळ्या लय पक्की करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. लो स्पीड पासून हाय स्पीड पर्यंत आणि हाय स्पीड पासून लो स्पीड पर्यंत आपण जर सराव केला तर आपली टाळी त्या तबल्यासोबत आली तर समजायचं की आपली लय पक्की झाली. मित्र, लई शिवाय भजन नाहीच. प्रत्येक भजनाची लय ठरलेली आहे. लय शब्दाला दुसरा शब्द समानार्थी वेग, गती. भजनाची गती किती आहे? काही भजनं अत्यंत धीमे गतीने असतात, काही मध्यम गतीने असतात, काही द्रुत गतीने असतात, काही चौपट गतीने असतात. वेगवेगळे गवळणी वगैरे म्हणायचं तर अगदी चौपटीत जातात त्या. आणि शास्त्रीय संगीतमध्ये तर एवढी कमी लय असते ना. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाच्या वेळेला चाल म्हणतात ना, काही जे तज्ज्ञ लोक आहेत तर ते विलंबित ठाई धुमाळीमध्ये म्हणतात. आणि ठाई धुमाळीच्या वेळेला, ठाईच्या बोलाच्या वेळेला अत्यंत कमी वेग असतो. आणि मग तो कमी वेगाचा सराव जर नसेल ना तर त्याला ते कमी वेगात म्हणता येत नाही त्या माणसाला. म्हणून आपल्याला कमी वेगाचा सराव असला, एक सूत्र ध्यानात ठेवा, कमी वेगाचा सराव असला तर फास्टमध्ये म्हणता येतं, पण फास्टचा सराव असेल तर मग कमी वेगात म्हणायला फार प्रॉब्लेम येतो. वाजवणाराच तसंच आहे. तबला वाजवणारा किंवा टाळ वाजवणारा, मृदंग वाजवणारा यांना सुद्धा जर कमी वेगानं जर वाजवायची सवय नसेल ना तर ते भजन अति स्पीडनं घालून टाकते. पुष्कळ आम्ही बघतो इथं, माझ्याकडे काही मुलं येतात जे पक्के नाहीत ना तर ते वाजवायला लागतात, परंतु सुरुवातीला जो वेग दाखवला तो वेग शेवटपर्यंत तो कायम ठेवत नाही आणि ते भजन अति स्पीडमध्ये करून टाकतात. नंतर शब्दही उच्चार करायला तकलीफ जाते, इतका स्पीड करून टाकतात. तर ते नको. सुरुवातीला जो वेग दाखवला तोच वेग शेवटपर्यंत नेला पाहिजे, ते खरं भजन. आणि असा प्रकार आपण सगळ्यांनी शिकावा ही इच्छा ठेवून आम्ही हे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीत आहे. सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते मुद्दाम सांगा. मी तुम्हाला माझा नंबर देतो, तसं डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत असतो, पण आजकाल काही याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये बी आता मला आठवण राहत नाही, पण चॅनलच्या वर लिहिलेलं आहे. तरी पण काही जणांनी मला नंबर मागितला तर मी त्या तुम्ही कमेंट्स लिहिता तर त्याच्यात काही जणांचं विस्तारित असतं, त्यांना काहीतरी माहिती पाहिजे असती तर मी त्याच्यात ते 2 ओळी 3 ओळी ती माहिती देतो, ती तुम्ही परत वाचून त्याला परत कमेंट्स करत जा की मी वाचली आणि समजली म्हणून. तर आता मी तुम्हाला
माझा नंबर देतो. आपण हा नंबर लिहून घेतला तर ते सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मला तुम्ही काय करता त्याचा छोटासा 2-2.5 मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवत चला. त्यामुळे मला आनंद प्राप्त होईल. आपण सर्वांनी छान भजन म्हणावं ही आमची अपेक्षा आहे आणि ती आपण छोटे व्हिडिओ करून मला पाठवली तर मी नक्की बघील ते. तर एवढी शेवटी विनंती करतो. आणि भजन शिकण्यासाठी फार मोठी संधी या मुलांच्या सोबतीने मी करून देत आहे. माऊलींची कृपा आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. याचा जरूर सगळ्यांनी फायदा घ्या आणि आपल्या इतर मित्रांना सांगा, घरामध्ये सगळ्यांना सांगा की प्रत्येकजण भजन शिकू शकतो. तर अशा प्रकारची विनंती करतो, थांबतो. भेटू पुढील भागामध्ये. रामकृष्ण हरी.